नमस्कार. आज मी तुमच्यापुढे माता पार्वतीने भगवान शंकराला विचारले प्रेम म्हणजे काय आणि महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप धारण का केले ही कथा घेऊन आली आहे. महादेवांनी माता पार्वतीला शिकवलेले धडे जीवनात, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नाकारता येणार नाही. या जोडप्यांचे एकमेकांबद्दलचे समर्पण, प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून येतोच. परंतु असे नाते टिकवून ठेवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परदेशी लोकांच्या धर्तीवर भारतात प्रेम व्यक्त करणे सुरू झाले यात शंका नाही. तथापि प्रेमाच्या शिखरासाठी कोणत्याही परकीय संदर्भाची गरज नाही. तर भगवान शिव आणि माता पार्वतीचे जीवन असे आहे की एकमेकांबद्दल केवळ प्रेम, आदर आणि समर्पण दिसून येत नाही, तर त्यांचे वैवाहिक जीवन परिपूर्ण आहे. खरे प्रेम हे देखील एक प्रतीक आहे, कारण माता पार्वती ही केवळ भगवान शिवाची अर्धांगिनी नव्हती, तर त्यांची शिष्याही होती. माता पार्वतीने उत्सुकतेपोटी महादेवांना अनेकदा असे प्रश्न विचारले, ज्यामुळे आजच्या युगातील जोडप्यांना लग्नाच्या मार्गात शिकण्यास मदत होऊ शकते. एके दिवशी देवी पार्वतीने देवांचा देव महादेव यांना विचारले, प्रेम म्हणजे काय? प्रेमाचे रहस्य काय आहे? त्याचे खरे स्वरूप काय आहे? भविष्यात त्याकडे कसे पाहिले जाईल? या प्रश्नांचे उत्तर देताना महादेव म्हणाले, प्रेम म्हणजे काय हे तुम्ही विचारत आहात पार्वती? सत्य हे आहे की तुम्ही प्रेमाची अनेक रूपे उलगडली आहेत. तुमच्यामुळे प्रेमाच्या अनेक भावना मी अनुभवल्या आहेत. तुमचे उत्तर तुमच्या प्रश्नात आहे. भगवान शंकराचे शब्द ऐकून माता पार्वती म्हणाली, हे वेगवेगळ्या अनुभव व्यक्त करणे शक्य आहे का? तेव्हा भगवान शिव म्हणाले, जेव्हा तुम्ही तुमच्या प्राणांचा त्याग करून सतीच्या रूपाने माझ्यापासून दूर गेलात, तेव्हा माझे जीवन, माझा संसार, माझ्या जबाबदाऱ्या सर्व निराधार झाले. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तुमच्या अनुपस्थितीत माझ्या अपूर्णतेमुळे अपूर्ण होणारी ही सृष्टी म्हणजे प्रेम आहे. तुम्ही आणि मी पुन्हा एकत्र येण्यासाठी हे संपूर्ण ब्रह्मांड शक्य ते प्रयत्न करत आहेत, ते प्रेम आहे. पार्वतीच्या रूपात तुमचा पुनर्जन्म म्हणजे माझ्या एकाकीपणावर प्रेम करणे आणि मला माझ्या वैराग्यातून बाहेर येण्यास भाग पडणे, हे प्रेम आहे. बरं, अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करून शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अशा परिस्थितीत आज सगळ्यांसाठीच भगवान शिव आणि माता पार्वतीच्या जीवनातील त्या प्रेमाबद्दल काही खास गोष्टी, ज्याला आपण वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी आपल्या नातेसंबंधामध्ये समाविष्ट करू शकतो. भगवान शिव आणि माता पार्वतीचे पवित्र बंधन सांगते की एकदा तुम्ही एखाद्याच्या नात्यात असाल की तुम्ही नेहमी एकमेकांशी संवाद साधताना तुमचे नाते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ त्या नात्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ नका, तर परस्पर समन्वयाने नाते दृढ करण्यावरही भर द्या. याचे कारण असे आहे की चांगल्या नातेसंबंधात दोन्ही भागीदार एकमेकांना पुढे जाण्यास आणि बदलण्यास प्रोत्साहित करतात. जेथे असे होत नाही, त्यांच्यामध्ये नेहमीच प्रेमाची कमतरता असते. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या नात्यात हे सहज दिसून येते की जेव्हा दोन व्यक्ती नात्यात असतात, तेव्हा कोणीही मोठा नसतो आणि कोणीही लहान नसतो. या नात्यात उत्स्फूर्ततेची भावना असावी, जी नेहमी दोन व्यक्तींना एकत्र बांधते. तथापि विवाहित नातेसंबंधात आरोग्य वर्तन स्वीकारणे अत्यंत चुकीचे आहे. हे देखील एक कारण आहे की प्रेमासाठी केलेली वागणूक सभ्य असू शकते. जिथे प्रेम नसते तिथे माणूस आपली मर्यादा ओलांडायला उशीर करत नाही. फार कमी जोडपी एकमेकांना पसंत करतात, यात शंका नाही. आवडत्या ठिकाणी जाण्यापासून ते बाहेर खाण्यापर्यंत प्रत्येक जोडप्यांची स्वतःची मते असतात.
तथापि या दरम्यान छोट्याशा प्रशंसेऐवजी परस्पर कलह, कटुता आणि नाराजी कोणतेही नाते बिघडवू शकते. छोट्या छोट्या गोष्टीवरील स्तुतीमुळे केवळ नातेसंबंध मजबूत होत नाही, तर जोडप्यांमध्ये एक विशेष नाते निर्माण होते. भगवान शिव आणि माता पार्वती जन्मापासून सोबती होते, परंतु त्यानंतरही ते नेहमी एकमेकांना जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिले, जे सामान्य जोडप्यांसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. आजच्या संदर्भात बघितले तर आपण अशा प्रकारे प्रेम केले पाहिजे की आपल्या प्रियकराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्रास सहन करावा लागणार नाही. कधीकधी आपण प्रेमात इतके आंधळे होतो की आपल्या प्रियकराच्या मनातील वेदना आपल्याला समजत नाहीत आणि आपण हे सर्व फक्त त्याच्यासाठीच करतो आहोत असे आपल्याला वाटते. परंतु प्रत्यक्षात आपण फक्त आपल्या कल्याणाचाच विचार करत असतो. जर तुमचे प्रेम खरे असेल तर तुम्ही तुमच्या प्रेयसीचे दुःख तुमच्या डोळ्यातून नव्हे तर तुमच्या मनाच्या डोळ्यांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या प्रियकरांचे आयुष्य सोपे होईल असे सर्व काही कराल. अनेक जोडप्यांचे म्हणणे आहे की एकत्र राहताना आपल्याला एकमेकांबद्दल सर्व काही कळते, पण यानंतरही नात्यात अशा काही गोष्टी असतात ज्या अचानक कळण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणूनच असंही म्हटलं जातं की तुमच्या जोडीदाराला अनोळखी व्यक्ती म्हणून ओळखल्याने नात्यात उत्साह तर येतोच, शिवाय दोघांनाही एकमेकांच्या जवळ येण्याची संधी मिळते. तर आता बघूयात, जेव्हा महादेवांनी अर्धनारीश्वराचे रूप धारण करून स्त्रियांना पुरुषांइतकेच महत्त्व दिले, तेव्हा भृंगी ऋषींना त्यांचे परिणाम काय भोगावे लागले. आज अशाच एका भक्ताची गोष्ट आहे, ज्याची प्रसिद्धी मात्र पाहिजे तितकी पसरली नाही. असे म्हटले जाते की त्याच्या भक्तीमध्ये थोडीशी कमतरता होती आणि त्याची किंमत त्याला नंतर चुकवावी लागली. युगायुगाने भगवान भोलेनाथची पूजा केली जाते. म्हणजेच सृष्टीची निर्मिती झाल्यापासून महादेव अत्यंत पूजनीय आहेत. मात्र भगवान शंकराचे आणखी एक रूप आहे आणि ते म्हणजे अर्धनारीश्वर. हे फार कमी लोकांना माहीत आहे. वास्तविक भगवान शिवाने हे रूप स्वेच्छेने धारण केले होते. या रूपाद्वारे भगवान शिवांनी स्त्री पुरुष समान असल्याचा संदेश लोकांना द्यायचा होता. आज तुम्हाला येथे कळेल की भगवान शिवाला अर्धनारीश्वराचे रूप का धारण करावे लागेल. भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर अवतारात आपण पाहतो की महादेवांचे अर्धे शरीर स्त्रीचे आहे आणि अर्धे शरीर पुरुषाचे आहे. हा अवतार स्त्री पुरुष समानतेचा संदेश देतो. समाजात, कौटुंबिक आणि मानसिक जीवनात स्त्रीला पुरुषांइतकेच महत्त्व आहे. त्यांचे आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. दोघेही एकमेकांना पूरक आहेत. शिवपुराणानुसार जेव्हा ब्रह्मांडात माणसांची संख्या वाढत नव्हती, तेव्हा महादेवांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. मग त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. परंतु तोपर्यंत भगवान शिवापासून स्त्रियांच्या कुळाचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवांनी शिवाला संतुष्ट करण्यासाठी शक्तीसह तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान शिव अर्धनारीश्वराचे रूप धारण करून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या शरीरातील देवी शक्तीचा भाग वेगळा केला. यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांची पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शक्तीने तिच्या कपाळाच्या मध्यभागी त्याच तेजाने आणखी एक शक्ती निर्माण केली, जी दक्षच्या घरी मुलगी म्हणून जन्मली. हे सत्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल की देवाचा गौरव फक्त त्याच्या भक्तांमुळेच होतो. देव स्वतःहून आपल्या भक्तांची स्तुती केल्याने सर्वात जास्त प्रसन्न होतो. आज अशाच एका भक्ताची गोष्ट आहे, ज्याची प्रसिद्धी मात्र पाहिजे तितकी पसरली नाही. असे म्हटले जाते की त्याच्या भक्तीमध्ये थोडीशी कमतरता होती आणि त्याची किंमत त्याला नंतर चुकवावी लागली. शीशगंगा अर्धांग पार्वती सदा बिराजत कैलाशी नंदी भृंगी नृत्य करत आहे.
भगवान शिवाच्या स्तुतीसाठी वापरलेले हे भृंगी नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. पौराणिक कथेनुसार ते ऋषी होते जे महादेवांचे परमभक्त होते. पण त्यांची भक्ती जास्त कट्टर प्रकारची होती. कट्टर म्हणजे त्यांनी भगवान शिवाची पूजा केली, परंतु इतर भक्तांप्रमाणे माता पार्वतीची पूजा केली नाही. तथापि त्यांची भक्ती शुद्ध आणि पवित्र होती. पण ते नेहमी माता पार्वतीला भगवान शिवापेक्षा वेगळे मानत होते. किंवा आपण असेही म्हणू शकतो की त्यांना माता पार्वती अजिबात समजली नाही. तसे हा त्यांचा अहंकार नव्हता, तर त्यांची भगवान शिव आणि फक्त भगवान शिव यांच्याबद्दलची ओढ होती, ज्यामध्ये त्यांना भगवान शिवाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. एकदा असे घडले की ते शिवाची प्रदक्षिणा करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते, परंतु त्यांना माता पार्वतीची प्रदक्षिणा करायची नव्हती. माता पार्वतीने ऋषींच्या या कृतीवर आक्षेप घेतला आणि सांगितले की आम्ही 2 शरीर आहोत, पण एक आत्मा आहोत. आपण हे करू शकत नाही. पण शिवभक्तीची धामधूम पहा. ऋषी भृंगी माता पार्वतीकडे दुर्लक्ष करून भगवान शिवाची प्रदक्षिणा करायला निघाले. पण हे पाहून माता पार्वती शिवाच्या जवळ जाऊन बसली. या कथेत आणखी एक नवीन वळण आले की जेव्हा भृंगीने सापाचे रूप धारण केले आणि त्यांच्या दोघांच्या मधून जात भगवान शिवाची प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान शिवाने माता पार्वतीला आधार दिला आणि महादेवांचे अर्धनारीश्वर रूप जगात जन्माला आले. आता भृंगी ऋषी काय करू शकत होते, परंतु रागाच्या भरात त्यांनी उंदराचे रूप धारण केले आणि भगवान शिव आणि पार्वतीच्या मध्यभागी कुरतडण्यास सुरुवात केली. ऋषींच्या या कृत्याने आदिशक्ती क्रोधित झाली आणि त्यांनी भृंगी ऋषींना शाप दिला की तुला तुझ्या आईकडून जे शरीर मिळाले आहे ते तुझे शरीर तात्काळ देह सोडून देईल. आपली तंत्रसाधना सांगते की माणसाच्या शरीरातील हाडे आणि स्नायू ही त्याच्या वडिलांची देणगी आहे, तर रक्त आणि मांस ही त्याच्या आईची देणगी आहे. शापाच्या प्रभावामुळे भृंगी ऋषींच्या शरीरातून लगेच रक्त आणि मांस पडले. भृंगी ऋषी थकून जमिनीवर पडले आणि आता त्यांची उभे राहण्याची क्षमताही गमावली होती. तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी माता पार्वतीची माफी मागितली. जरी माता पार्वती प्रभावित झाल्या होत्या आणि त्यांना त्यांचा शाप परत घ्यायचा होता, परंतु अपराधीपणामुळे भृंगी ऋषींनी तसे करण्यास नकार दिला. ऋषींना उभे ठेवण्यासाठी अजून एक म्हणजेच तिसरा पाय आधार म्हणून प्रदान केला गेला, ज्याच्या मदतीने ते चालू आणि उभा राहू शकत होते. महादेवांचे परमभक्त भृंगी ऋषी यांच्यामुळे महादेवांचे अर्धनारीश्वर रूप अवतरले होते असे शास्त्रात म्हटले आहे. जो भगवान शिवाचा भक्त त्यांच्या अर्धनारीश्वर रूपाची पूजा करतो त्याला जगात मान मिळतो, दीर्घायुष्य लाभते, अनंत काळाचे सौभाग्य प्राप्त होते आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.